नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 24 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 कोणत्या देशात पार पडले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, स्वित्झर्लंड या देशामध्ये ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नुकतंच पार पडलेली आहे. आणि ही जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे मित्रांनो, ती महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याविषयी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघणं गरजेचं आहे. तर नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याची ही 56व्या क्रमांकाची आवृत्ती होती, जी की नुकतंच स्वित्झर्लंड या देशातील दावोस या ठिकाणी पार पडलेली आहे. या वर्षीची थीम काय होती? तर ती थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अ स्पिरिट ऑफ डायलॉग अर्थात संवादाची भावना. तसेच आपल्याला या परिषदेमध्ये कोणते मुद्दे चर्चेमध्ये घेण्यात आले होते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर पहिलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI मुळे नोकरीच्या संधी आणि मानवी कार्यक्षमतेवर होणारे परिणाम. त्यानंतरचा मुद्दा आहे हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे वळण्यासाठी जागतिक धोरण यावर चर्चा करण्यात आली. तसेच युक्रेन, गाझा आणि इतर जे आंतरराष्ट्रीय संघर्ष सध्या सुरू आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी सुद्धा यामध्ये चर्चाही झालेली आहे. हे काही मुद्दे आहेत प्रमुख या परिषदेमधील, ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तसेच महाराष्ट्र संबंधी या परिषदेमध्ये काय काय झालेलं आहे तर बघायचं आहे. तर दाओस ही जी काही परिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने तब्बल 30 लाख कोटी रुपयांची जी काही गुंतवणूक करार आहेत ते केलेले आहेत. हे आकडा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखी 10 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. हे दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि हे जे काही गुंतवणूक करार झालेले आहेत मित्रांनो, यामुळे महाराष्ट्रामध्ये 40 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे नुकतंच अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद झालेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही परिषद आहे ती भारतातील विधानसभा, लोकसभा यांचे जे काही अध्यक्ष असतात त्यांची एक महत्त्वाची अशी बैठक असते मित्रांनो, जी की दरवर्षी होत असते. याची ही 86व्या क्रमांकाची आवृत्ती होती. कुठं पार पडलेली आहे तर ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा जे लखनौ शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ही जी काही परिषद आहे ती झालेली आहे. याचा कालावधी होता 19 ते 21 जानेवारी. यामध्ये अध्यक्षपद भूषवलेलं आहे जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. यावरील काही महत्त्वाचे मुद्दे आणि ठराव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर राज्य विधिमंडळाचे कामकाज वर्षातून कमीत कमी 30 दिवस चालण्यासाठी सर्व पक्षांमध्ये सहमती मिळवण्यावर चर्चा झालेली आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी विधिमंडळांना योगदान वाढवण्याला सांगण्यात आलेलं आहे. तसेच कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नॅशनल लेजिस्लेटिव्ह इंडेक्स सुद्धा तयार केलं जाणार आहे, की कोणतं राज्य कशा प्रकारे काम करत आहे किंवा किती प्रगती करत आहेत या इंडेक्सद्वारे आपल्याला समजणार आहे. तसेच AI आणि आधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून कामकाज अधिक ट्रान्सपरंट अर्थात पारदर्शक आणि कागदविरहित पेपरलेस करण्यावर भर देण्यास सांगण्यात आलेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. आणि जी काही परिषद आहे याची सुरुवात 1921 साली झालेली आहे. मागील जर परिषद आपण बघितली जी की 85व्या क्रमांकाची होती, ती बिहार राज्यातील पाटणा या ठिकाणी झालेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे सुखोई 75 चेकमेट हे लढाऊ विमान नुकतंच कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रशिया या देशाने हे लढाऊ विमान विकसित केलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. नाव आहे सुखोई 75 चेकमेट आणि हे रशियाने विकसित केलेलं 5th जनरेशन अर्थात 5व्या पिढीचं एक अत्याधुनिक असं लढाऊ विमान आहे मित्रांनो. याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? काय विशेषता आहे यामध्ये? हे विमान स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज आहे. आता हे जे काही स्टेल्थ तंत्रज्ञान आहे त्याचा अर्थ काय आहे, की एखादी गोष्ट जे शत्रूचं जे काही रडार सिस्टम असतं मित्रांनो, त्यामध्ये सहजासहजी पकडता येत नाही किंवा त्याला डिटेक्ट करता येत नाही. अशा प्रकारचं हे विमान असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे एक सिंगल इंजिन असणारं हलकं लढाऊ विमान आहे.
याचा वेग जर आपण बघितलं, तर आवाजाच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त. अर्थात त्याचं वेग किती असणार आहे? मॅक 1.8 एवढा असणार आहे. प्रचंड असा वेग आहे. याची रेंज किती आहे? तर एकदा जर या विमानाने उड्डाण भरलं, तर तब्बल 3000 किलोमीटरचा प्रवास हा जे काही लढाऊ विमान आहे ते कंप्लीट करू शकतो, एकदाही थांबा न घेता. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी जी काही क्षेपणास्त्रे असतात, ती वाहून नेण्याची याची क्षमता आहे मित्रांनो. तर हे काही खासियत आहे किंवा वैशिष्ट्य आहेत या विमानाचे, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. भारताचा या इंडेक्सनुसार आशियामध्ये 6वा क्रमांक आहे मित्रांनो. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर नाव आहे आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आणि जे काही इंडेक्स आहे ते कोण प्रसिद्ध करतं? तर डेझान शिरा अँड असोसिएट्स याद्वारे हा इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्याचा उद्देश काय आहे? कशामुळे हा इंडेक्स जे आहे ते प्रकाशित केला जातो? तर आशिया खंडातील ज्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता दाखवण्यासाठी हा इंडेक्स प्रकाशित केला जात असतो. तर यामधील टॉपचे देश कोणते आहेत सध्या? पहिल्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर मलेशिया हा देश आहे आणि भारताचा यामध्ये 6वा क्रमांक आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. जे काही भारताने मेक इन इंडिया सारखे जे काही योजना, उपक्रम राबवलेले आहेत, त्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन जे काही क्षेत्र आहे, ते भरारीनं पुढे जात आहे, प्रगती करत आहे. हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे. त्यासोबतच आपल्याला मित्रांनो, इतर काही महत्त्वाचे असे जागतिक निर्देशांक आहेत 2025 मधील, जे की परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहिला आहे जागतिक नाविन्यता निर्देशांक. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 38वा आणि पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा. दुसरा आहे जागतिक भूक निर्देशांक, ज्यामध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. तिसरा आहे जागतिक शांतता निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 115वा आहे. पहिल्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे. शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 99वा आहे. पहिला आहे फिनलंड हा देश. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 151वा आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे हा देश. मानव विकास निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 130वा आहे. पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. जागतिक आनंद अहवाल, यामध्ये भारताचा क्रमांक 118वा आहे, तर पहिल्या क्रमांकावर फिनलंड हा देश आहे मित्रांनो. हे निर्देशांक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण निर्देशांकावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर नुकतेच केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची मुदतवाढ कोणत्या वर्षापर्यंत केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. 2031 पर्यंत केंद्र सरकारने ही जी काही अटल पेन्शन योजना आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पेन्शन योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना, जी की केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच या योजनेची मुदत 31 मार्च 2031 पर्यंत वाढवलेली आहे. ही योजना कधी सुरू झालेली आहे? 9 मे 2015ला. हे आपल्याला डेट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, कारण एखादी योजना असेल तर त्याची सुरुवात कधी झालेली आहे हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्यात येत असतं. यामध्ये लाभार्थी कोण असणार आहेत? तर असंघटित क्षेत्रातील जे कामगार असणार आहेत, ते याचे लाभार्थी असणार आहे. वयोगट काय असतं? 18 ते 40 दरम्यान हे जे काही लोकं आहेत, ते ते या योजनेचं फायदा हे घेऊ शकत असतात. याची पेन्शन म्हणून रक्कम किती मिळणार आहे? तर वयाची एखाद्या व्यक्तीने 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दर महिन्याला त्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत याद्वारे पेन्शन ही मिळणार आहे. कशासाठी? तर हे जे काही व्यक्ती असणार आहेत, जे की असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत मित्रांनो, मजुरी करणारे असतील किंवा जे काही लोकं आहेत, की ज्यांचं कोणतं एक असं संघटित क्षेत्र नाही आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांना पी-एफ वगैरे मिळत नाही. मग त्यांचं जे काही वृद्धापकाळ आहे, म्हातारपण आहे, ते चांगल्या पद्धतीने जावं म्हणून ही अशा प्रकारची योजना आणण्यात आलेली होती. ही जी काही योजना आहे, ती एका प्रशासकीय संस्थेद्वारे चालवली जाते किंवा त्याच्या अंडरमध्ये हे काम करते. तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर खातेदार जे आहे, त्याचा जर मृत्यू झालं, तर त्याचा जोडीदार मग ते
पती असेल तर पत्नीला त्याचा लाभ मिळणार आहे. पत्नी मेली तर पतीला मिळेल. तसेच जर दोघंही जर त्यांचा मृत्यू झाला, तर त्या दोघांच्या मृत्यू झालेल्यानंतर त्यांचा जो वारसदार असेल, त्याला जी काही पूर्ण जमा झालेली रक्कम असते, ती दिली जात असते. तर हे सुद्धा आपण याविषयी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित वीरगाथा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांनी विजेतेपद हे पटकावलेलं आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण महाराष्ट्रातील 19 विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये यांनी विजेतेपदक पटकावलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही वीरगाथा स्पर्धा आहे 2026 ची, ती कधी भरवण्यात आलेली होती? तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी एक राष्ट्रीय स्तरावरील शौर्यगाथा स्पर्धा आहे मित्रांनो. याचं उद्दिष्ट काय आहे? तर भारतीय सशस्त्र दलातील जे शूरवीर आहेत त्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची ओळख या नवीन पिढीला करून देण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित केली जात असते. यावर्षी आयोजन कुणी केलेलं आहे? ही स्पर्धा केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने एकत्रितपणे आयोजित केलेली होती. यामध्ये विद्यार्थी काय करतात? कविता असेल, निबंध असेल, चित्रकला, कथा, व्हिडिओ याच्या माध्यमातून त्यांचे कलागुण सादर करत असतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यावर्षी देशभरामधून 1,92,00,000 लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग हा नोंदवलेला होता. याद्वारे 100 असे विजेते आहेत ज्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्यांना प्रत्येकी ₹10,000 बक्षीस, पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर यामध्ये या 100 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 19 विजेते आहेत मित्रांनो. हे आपल्यासाठी आकडा महत्त्वाचा आहे. आणि हे जे काही विजेते असतात मित्रांनो, त्यांना जे काही प्रजासत्ताक दिनाचं संचलन होत असतं, जे काही परेड असते, त्यामध्ये विशेष अतिथी म्हणून सुद्धा निमंत्रण दिलं जात असतं. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे असतात, ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, की नुकतेच 2025 सालासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. ग्रासा माशेल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, 2026च्या प्रजासत्ताक दिनी CRPF पुरुष तुकडीचे नेतृत्व कोणती महिला अधिकारी करणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. सिमरन बाला. त्यानंतरचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील तरुणांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती संस्था सुरू केली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. महिमा ही संस्था नुकतंच महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ऑपरेशन प्रहार कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. पंजाब या राज्यामध्ये हे ऑपरेशन प्रहार नुकतंच राबवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी साजरी केली जाते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. 23 जानेवारी. भारतामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते मित्रांनो. त्यालाच भारतामध्ये राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून सुद्धा साजरा आपण करत असतो. हे आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे होते, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की नुकतेच वंदे मातरम गीताला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. 150 वर्ष नुकतंच नोव्हेंबर 2025 ला या वंदे मातरम गीताला झालेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसून येणार आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे पुरस्कारांसंबंधित. तर ऑस्कर 2025 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर जरी माहिती नसलं तरी उत्तर देण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी करायचा आहे मित्रांनो. यामुळे काय होईल, की एक आयडिया येणार आहे, सवय होणार आहे. यामुळे जर तुम्ही इथं चुकलात तर तुम्हाला परीक्षेमध्ये ते आठवणार आहे, कारण या ठिकाणी तुम्ही कुठेतरी चूक केलेली होती. म्हणून परीक्षेमध्ये जर चुका टाळायच्या असतील तर अशा प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करायलाच हवी. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी तसेच इतर साहित्य अभ्यासासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या.
त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत कंटेंट टाकत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.